नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की नरसिंह जयंती साजरी कशी करावी। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, तरच तुम्हाला समजेल। हिंदू धर्मात विविध सण उत्साहांना अत्यंत महत्त्व आहे। प्रत्येक सणाच्या मागे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा सखोल अर्थ दडलेला असतो। त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नरसिंह जयंती। भगवान विष्णूंच्या 10व्या अवतारापैकी एक असलेला नरसिंह अवताराचा प्रकट दिन म्हणून हा सण साजरा केला जातो। हा दिवस वैशाख शुद्ध चतुर्दशीला येतो। ह्या दिवशी भगवान नरसिंहाची हिरण्याकश्यपूचा वध करून आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण केले जाते। त्यामुळे हा सण श्रद्धा, भक्ती आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। नरसिंह जयंतीचे धार्मिक महत्त्व। नरसिंह जयंती हा केवळ एक सण नसून तो श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे। प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त होता। त्याचे वडील हिरण्यकश्यप हा एक अहंकारी आणि देवद्वेषी होते। त्यांनी स्वतःला देव मानण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाने विष्णूची भक्ती सोडली नाही। शेवटी विष्णूंनी अर्ध मनुष्य आणि अर्ध सिंह अशा रूपात अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा नाश केला। ह्या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की सत्य आणि भक्ती नेहमीच विजय मिळवतात। नरसिंह जयंती हा सण अन्यायावर अन्यायाचा विजय दर्शवतो। नरसिंह जयंतीची तयारी कशी करायची आपण पाहूयात। नरसिंह जयंती साजरी करण्यासाठी काही दिवस आधीपासूनच तयारी सुरू केली जाते। घराची स्वच्छता केली जाते। पूजा करण्याची आवश्यक वस्तू जसे की फुले, फळे, नारळ, अगरबत्ती, दिवे इत्यादी गोष्टी गोळा केल्या जातात। मनापासून पूजा केली पाहिजे। घरातील देवघर स्वच्छ करून त्यामध्ये भगवान नरसिंहाची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो। काही ठिकाणी मंदिरामध्ये विशेष सजावट सुद्धा केली जाते। खूप छान सजवले जाते। देव प्रसन्न होईल अशी पूजा करा। उपवास आणि व्रत कसे करायचे आहे पाहूया। नरसिंह जयंतीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात। हा उपवास अत्यंत पवित्र मानला जातो। काही जण दिवसभर निराहार राहतात तर काही जण फळाहार करतात। उपवास करताना मन शुद्ध ठेवणे, काही जण नुसते पाण्यावर राहतात। वाईट विचार टाळणे आणि भगवानाचे नामस्मरण करणे महत्त्वाचे असते। कोणाचं वाईट करू नये। उपवासामुळे शरीर शुद्ध होते, तसेच मन एकाग्र होते। यामुळे भक्ती अधिक दृढ होते आणि मन शांत होते। पूजाविधी कशी करायची आहे आपण जाणून घेऊया। नरसिंह जयंतीच्या दिवशी संध्याकाळी विशेष पूजा केली जाते, कारण भगवान नरसिंह संध्याकाळी प्रकट झाले की होते असे मानले जाते। पूजा करताना खालील गोष्टी केल्या जातात पूर्ण बघा। भगवान नरसिंहाची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ पाण्याने स्नान घालणे, त्यांना नवीन वस्त्र अर्पण करणे, फुले, हार, तुळशीपत्र अर्पण करणे, धूप दीप नैवेद्य दाखवणे, नरसिंह स्तोत्र, मंत्र किंवा कथा वाचन करणे। नरसिंह मंत्र आणि स्तोत्र कसे करावे पाहूया। या दिवशी नरसिंह मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते। उदाहरणार्थ उग्रवीर महाविष्णू जलद सर्वतोमुख्यम नरसिंह भीषम भद्रमूर्तिं मृत्युं नामम्यहं ह्या मंत्राचा जप केल्याने भय, संकटे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात असे मानले जाते। कथा श्रवण कशी करायची आहे आपण पाहूया। नरसिंह जयंतीच्या दिवशी प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू याची कथा ऐकणे किंवा वाचणे अत्यंत महत्त्वाचे असते। ही कथा आपल्याला श्रद्धा, धैर्य आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते। घरामध्ये किंवा मंदिरात सामूहिक कथा वाचन किंवा कीर्तनाचे आयोजन केले जाते। मंदिरातील उत्सव कसा करायचा आपण जाणून घेऊया। या दिवशी अनेक मंदिरामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, जसे की अभिषेक, आरती, भजन, कीर्तन ह्याचे आयोजन केले जाते। भक्त मोठ्या संख्येने मंदिरात जाऊन दर्शन घेतात। काही ठिकाणी पालखी सोहळा, जागरण आणि भव्य आरती देखील केली जाते। दान आणि सेवा कशी करायची आहे आपण पाहूयात। नरसिंह जयंतीच्या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे। गरजू लोकांना अन्न, वस्त्र, पैसे किंवा इतर आवश्यक वस्तू देणे पुण्यकारक मानले जाते। दान केल्याने मनातील अहंकार कमी होतो आणि समाजातील गरजूंना मदत होते। घरगुती साजरा करण्याचे प्रकार पाहूया आपण। आजच्या आधुनिक जीवनशैलीतही आपण हा सण साध्या पण अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करू शकतो। कुटुंबासोबत एकत्र पूजा करणे, मुलांना नरसिंह अवताराची कथा सांगणे, भजन किंवा नामस्मरण करणे,
सायंकाळी दीप लावून आरती करणे. आध्यात्मिक संदेश पाहूया आपण. नरसिंह जयंती ही आपल्याला अनेक महत्त्वाचे संदेश देते. सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. भक्ती आणि श्रद्धा कायम ठेवावी. अहंकाराचा नाश होतो. देव नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतो. नरसिंह जयंती हा सण केवळ धार्मिक नसून तो नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जाणीव करून देणारा आहे. या दिवशी आपण भगवान नरसिंहाची पूजा करून त्याच्या आशीर्वादाची प्राप्ती करतो. तसेच आपल्या जीवनात सत्य, धर्म आणि भक्तीचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनातही अशा सणामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते आणि आपल्या संस्कृतीशी नाते दृढ होते. त्यामुळे प्रत्येकाने नरसिंह जयंती श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरी करावी. अशा प्रकारे नरसिंह जयंती साजरी केल्यास आपले जीवन अधिक सुखी, समृद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.